असल्यासारखं करू नका. या उभ्या पिकामध्ये अधिकार जो आहे प्रत्येक भरलेल्या नाण्यामध्ये, या माझ्या बळीराजाचा अधिकार आहे. एखाद्या लूटमध्ये एखाद्या युद्धामध्ये जिंकलेल्या वस्तू ठेवा, पण जर स्त्री आली तर त्या स्त्रीचा सन्मान तुम्ही केला पाहिजे. एकच दरबार होता आमच्या शिवरायांचं जिथे कधी स्त्री पायात घुंगरू बांधून नाचलेली नाही, असा सन्मान शिवरायांनी स्त्रीला दिला. आणि त्या शिवरायांच्या राज्यात आज आपण शिवरायांचं नाव घेतो. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावर दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि काय केलं ते या देशाला आणि या जगाला सगळ्यात सुंदर उत्कृष्ट घटना दिली. मग हे सगळे एक एक महामानव आपल्या समोर आहेत आणि हे महामानव आपल्या समोर असताना आपली राजकारणाची दिशा आणि दशा काय होत चालली आहे ह्याचा विचार आपण करा. राजकारण पुढे चाललंय का मागे चाललंय बघा. आम्ही आज सकाळी योगेश भाईंनी आम्ही कार्यक्रम घेतला. मी सांगितलं की या एक काळ होता, या इकडे आज्या बसल्या त्या आडातून शेंदून पाणी काढत होत्या. आता नवीन पोरीला सांगा बरं आडातून शेंदून पाणी काढायला. लोकल मुलगी देताना बघते घरामध्ये संडास बाथरूम आहे का, घरामध्ये पाण्याचा नळ आहे का. गावामध्ये लेकरं एवढी काळजी लोक आपल्या मुलीची करतात. आता तुम्ही जर घरामध्ये तुमच्या घरामध्ये नळ असेल, तुमच्या गावामध्ये पाण्याची पिण्याची योजना असेल, तर कोणी नदीला जातं का धुणं धुवायला पाणी काढायला, कोणी जातं का आडात शेंदायला. मग आपण उलटे जात नाही ना. मग काळ हा पुढे गेला पाहिजे. तो काळ संपला जिथे महिलांनी आपलं अस्तित्व दाखवायची गरज आहे. तो काळ संपला जेव्हा जाती वाचून कोणी स्वतःला कमी समजून घ्यायची गरज आहे. तो काळ संपलेला आहे. लोकशाहीचा सूर्योदय झालेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्याची 1 एकर जमीन त्याच्या वडिलाची नाही, अशा एका बालकाने चहाच्या टपरीवर चहा विकत विकत देशाचा प्रधानमंत्री झाला. कोण मोठा आणि कोण लहान आहे. सामान्य कुटुंबात जन्म घेणारा माणूस मोठा होऊ शकतो. सामान्य गरीब समाजात जन्म घेतलेला माणूस मोठा होऊ शकतो आणि तो सगळ्या समाजाचा विकास करू शकतो. हे गोपीनाथ मुंडेने दाखवून दिले. हे आपल्या सगळ्यांना माहिती. तात्या तुम्ही अपक्ष जाते का आमदार? कधी कधी 95 ला. हा तुम्ही नंतर बोला, मला मग बोलला तुम्ही नंतर बोला. 95 मध्ये तात्या आमदार झाले होते. तेव्हा 95 मध्ये तात्या किती अपक्ष आमदार झाले? आणि त्यामध्ये बीड मध्ये माजलगाव आणि गेवराई आणि तुम्ही तुम्ही त्याच्या आधी झाले. शेतकरी कामगार पक्षातून झाले म्हणजे मुख्य प्रवाहातल्या पक्षाच्या बाहेर जाऊन झाले ना. हा बाजीराव जगतापला. म्हणजे असं झालं की लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो. आज तुम्हा सर्वांना चमत्कार करायचा नाहीये. तुम्हाला जे आपण मागच्या वेळी केलं तेच करायचंय. भरपूर लीड द्यायची, ताईला विजयी करायचंय. स्वतःचं नाक असं टाईट मोठं समोर बघून असं टाईट उभं राहून भूतवर मतं घ्यायचे. कारण उमेदवार तुमचा चांगला आहे. नंबर 1 चा उमेदवारामध्ये नाव ठेवायला जागा नाही. उमेदवारामध्ये काही खोट नाही, चूक नाही, काही वाईट केलं नाही. मग कशाला? परवा एक बैठक होती डॉक्टरांची बीडमध्ये. मी गेले त्या बैठकीला. असं मी बघितलं, मी गेले नाही, मी फोटो बघितला. मी काय चाललं नाही काही डॉक्टरांनी मला फोन केला, ताई आम्ही येऊ शकलो नाही. का? डॉक्टर प्रीतम मुंडेंनी बैठक घेतली. नाही थोडं वातावरण टाईट आहे. म्हणलं कसलं? अरे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही वकील आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही सुशिक्षित आहात. कसलं वातावरण? वातावरण टाईट न होण्यासाठीच इलेक्शन मध्ये विजय करा, नाहीतर मग वातावरण खरंच टाईट होईल. आपल्याला सगळ्यांना सन्मानाने मला पाठवायचंय. मी वचन देते या बीड जिल्ह्यात जसा पालकमंत्री असताना मी विकास केला त्याहूनही अधिक मी विकास करून दाखवेन. मी या बीड जिल्ह्यासाठी रोजगाराच्या संधी आणेन. मी या बीड जिल्ह्यासाठी इलाजाच्या उपचाराच्या संधी आणेन. मी या बीड जिल्ह्यासाठी एक असं काम करेन की या बीड जिल्ह्याला पाण्यासाठी पुन्हा कुणाच्या पाया पडायची गरज पडली नाही पाहिजे. इथल्या शेतकऱ्याला सिंचनासाठी कुणाचे पाय धरायची गरज पडली नाही पाहिजे. पावसा वाचून माझ्या शेतकऱ्याची शेती आणि त्याचा घसा कोरडा पडला नाही पाहिजे. हे माझं वचन. म्हणून मी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करते की तुम्ही सर्वजण मला 13 तारखेला आशीर्वाद द्या. आणि अजून एक नम्र विनंती करते की माझ्याविषयी प्रेम आणि आदर असेल तर मलाच फक्त स्टेजवरून एकटीला उतरून जाऊ द्या. मला पुढची सभा आहे. माझ्यानंतर तुपे तात्या बोलणार आहेत कारण त्या अध्यक्ष आहेत आणि ते नंतर बोलणार आहेत. मग राजेंद्र मस्के आणि योगेश क्षीरसागर
5-5 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत. इलेक्शनच्या सभा अशाच होत असतात. तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन ऐकल्याशिवाय उठू नका, एवढंच मी तुम्हाला विनंती करते. कारण माझे लोक, माझ्यावर प्रेम करणारे लोक माझ्या ऐकण्यात आहेत. ते मला तेवढा, अरे बाकी कुणीच काही करू नका, मला एवढी जागा लागत नाही, कुणाला उठवू नका, असं सगळे असे करू नका, मी जाते. तर तुम्ही देणार ना मतदान? 13ला उठल्या आज सकाळी जायचं, कमळाच्या फुलाचं बटन दाबायचं, मग घरी जाऊन चहा प्यायचा. बरोबर ना? करणार ना? चला मग आता तात्या येत आहेत. तात्या भाषणाला उभे राहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.